गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. रसिक श्रोत्यांच्या चरणी सादर नमस्कार. आजची 7वी कथा आनंदाचे डोही आनंद तरंग. आपुलिया काजा आम्ही सांडियेले लाजा, तुम्हा असो जागवीत आपुलिये हाती हित. तुम्ही देह शून्य आम्हा कळे पाप पुण्य, सांगायासी लोका उरउरीत उरला तुका. तुकोबा पांडुरंगाचे नाम घेत निघाले होते. चालत चालत इंद्रायणी काठी आले. इंद्रायणीचा तळ दिसत होता. पात्र पूर्ण कोरडे, पाण्याचा थेंब नाही. तुकोबांनी आकाशाकडे पाहून साद घातली. विठ्ठल विठ्ठल. इंद्रायणी चालत पार केली. देहू सुदुंबरे मागे टाकून तुकोबा निघाले. आता छोट्या छोट्या वाड्या, दुष्काळामुळे पूर्ण निर्मनुष्य झालेल्या. तुकोबा त्या अवकळेकडे मोठ्या दुःखी मनाने बघत निघाले होते. त्या घरांची राखण करणारी 3-4 कुत्री मात्र मालकांच्या माघारी राखण करत तिथेच होती. त्या कुत्र्यांनाही बऱ्याच दिवसांच्या नंतर कोणी माणूस दिसले होते. आसुसल्याची जिभा बाहेर काढत शेपट्या हलवत ती कुत्रे पुढे आली. तुकोबा एका मोठ्या दगडावर टेकून बसले. कुत्र्यांच्या नजरेत प्रचंड भूक होती. हाडं कातडं अशा अवस्थेतली कुत्री काही खायला मिळेल या आशेने तुकोबांजवळ आली. त्यांचे पाय चाटू लागली. बाबांनो, तुमची धन्य आहे. तहान भूक हरपून धन्याची घरे राखता आहात. मोठ्या मायेनं तुकोबांनी त्यांच्या अंगावरून हात फिरवला. तुकोबांच्या डोळ्यांमधून अश्रू आले. स्वर थरथरला. तुम्हाला खाऊ घालायला माझ्याजवळ काही नाही रे, क्षमा करा मला, क्षमा करा मला, असे म्हणत तुकोबा उठले. पुढे निघाले. विठ्ठल विठ्ठल म्हणत तुकोबा भामचंद्राच्या डोंगराजवळ आले. एरवी हा डोंगर वनश्रीने हिरवागार, फळाफुलांनी समृद्ध, पक्ष्यांच्या किलबिलाटाने अतिशय आल्हादकारक असा आता पार उजाड झालेला. मोठमोठ्या फांद्या असलेले वृक्ष, पण त्यावर वाळलेले पानही नाही. पक्षी तर एकही नाही. एका मोठ्या वृक्षाच्या फांद्यांच्या सावलीत तुकोबा बसले. नेत्र मिटून नामस्मरण सुरू केले. विठ्ठल विठ्ठल. काही क्षणातच ते चिदानंदी निमग्न झाले. एक म्हातारे गृहस्थ काठी टेकत टेकत घाम पुसत निघाले होते. त्यांचे लक्ष झाडाखाली बसून ध्यान करणाऱ्या तुकोबांकडे गेले. इतक्या उन्हात ध्यानस्थ बसलेला कोणी सिद्ध पुरुष असला पाहिजे असा त्यांचा समज झाला. ते तुकोबांजवळ गेले. त्यांनी तुकोबांना खाली डोके टेकून नमस्कार केला. मांडी घातलेल्या चरणांना स्पर्श केला. तुकोबा भानावर आले. देवाचं ध्यान चाललंय जणू. काय पावसाचं भविष्य काय, कवा याचा तेव सांगा तरी, म्हातारबाबा हात जोडून म्हणाले. मीही त्या पावसाचीच वाट बघतोय, तो केव्हा यायचा मला ठाऊक नाही, तुकोबा म्हणाले. मग आमचं तरी भविष्य सांगा. आपला उजवा हात सदऱ्याला पुसून त्यांनी तुकोबांपुढे केला. ह्यो जलम असाच वडत गेला आत्तापातोर. आता मोहर तरी बरं हाय का कसं सांगा तरी. मला या शास्त्राचं ज्ञान नाही, म्हणत तुकोबा उठले. मला भविष्य सांगता येत नाही. विठ्ठल विठ्ठल करत तुकोबा उठले. तिथून दुसरीकडे निघाले. म्हातारबाबा त्यांच्याकडे प्रश्नार्थक मुद्रेने बघत राहिले. विठ्ठल विठ्ठल करत तुकोबा दुसऱ्या एका वृक्षाच्या फांद्यांच्या छायेत बसले. तिथे तरी शांतता लाभेल. नाव नको. एक म्हातारी आणि तिच्याबरोबर एक तरुणीताठी अशा दोघी निघाल्या होत्या. त्यांचे लक्ष या ध्यानस्थ तुकोबांकडे गेले. त्या दोघीही त्यांच्याजवळ आल्या. दोघींनीही त्यांना दंडवत घातला. महाराज, पाऊस कवा याचा, म्हातारीने विचारले. दुकाळानं जनावरं मेली, माणसं बी तडफडताई लागल्या ती. कवा याचा त्यो मला कल्पना नाही, तुकोबा थंडपणे म्हणाले. विठ्ठल विठ्ठल. देवाचं नाव घेतायसा महाराज. ही माझी सून, माझ्या एकच्या एक लेकीच्या बायको. लग्नाला 7 वर्ष झाली. अजून पोरबाळ नाही बघा. ते कवा होईल ते तरी सांगा. घराण्याला वारस पाहिजे नवं, म्हातारी म्हणाली. आजी, मी ज्योतिषी नाही, यासंबंधी वैद्याला दाखवा, तुकोबा म्हणाले. काय फुकट विचारत नाही, कनवटीचे नाणे काढत म्हणाली. हे घ्या आणि सांगा. तुकोबा तिथूनही उठले. त्यांना लोकांपासून दूर जायचे होते. त्यांना शांतता हवी होती. त्यासाठी एकांत हवा होता. ते भामचंद्राच्या डोंगरावर चढू लागले. डोंगरावर एक गुहा होती. गुहेपासून थोड्या अंतरावर ओबडधोबड पण चिंचोळ्या
60-70 पायऱ्या होत्या. तुकोबा त्या पायऱ्या चढून गुहेकडे जाऊ लागले. एका माणसाने त्यांना दूरवरून पाहिले आणि तो जोरात ओरडला, "ओ पावणं, त्या गुहेत जाऊ नका. वाघं लांडगं हाय तिथं, मागं फिरा." तुकोबांनी ती साथ ऐकलीच नाही. निजध्यानी ते निमग्न होते. त्यांनी त्या गुहेत प्रवेश केला. तिथल्या शिळेवर ते पद्मासन घालून नेत्र मिटून बसले. वैखरीने नामस्मरण सुरू केले. विठ्ठल विठ्ठल. नाही मागितला तुम्हा मान म्या विठ्ठला, हे जे करविली फजिती, माझी एवढी जनाहाती. नाही केला पोट पुढे घालूनी बोभाट, तुका म्हणे धरुनी हात, नाही नेले दिवाणात. त्रैलोक्य पाळीता उबगला नाही, आमचे त्या काही असेल ओझे. पाषाणाचे पोटी बैसला दरदूर, तया मुखी चारा कोण घाली. पक्षी अजगर नकरी संचित, तयासी अनंत प्रतिपाळी. तुका म्हणे तया भार घातलिया, उपेक्षीना दया सिंधू माझा. इकडे आवलीसमोर तुकोबा घराबाहेर पडले. रात्र झाली. दुसरा दिवस उजाडला तरी तुकोबा घरी आले नाहीत. दुसरा दिवस निघून गेला तशी मात्र आवली घाबरली. ह्यांनी आपल्या जीवाचं काही बरं वाईट गळा काढून रडू लागली. कान्हा घराबाहेर पडला. गावच्या पाटलाच्या घरी आला. पाटलाच्या घरासमोर जवळपास सगळा गाव जमा झाला होता. वार्धक्यामुळे पाटील पंचत्वात विलीन झाले. जुन्या पिढीतला न्यायी, सज्जन आणि धार्मिक माणूस. सारा गाव हळहळत होता. आता त्याच्या मुलाकडेच पाटीलकी होती. पण या जाणत्या अनुभवी पित्याचा त्याला आधार होता. कान्हा त्या अंत्ययात्रेत सामील झाला. स्मशानात पाटलांचे अंत्यदर्शन घ्यायला सुदुंब्याची मंडळीही आली होती. या सज्जन माणसाचे पंचक्रोशीशी जिव्हाळ्याचे संबंध होते. सुदुंब्याच्या मंडळीत तुकोबांचा मित्र संतू जगनाडे होता. चिता धगधगली. मंडळी परतू लागली. कान्हाने संतूला गाठले. हलक्या आवाजात म्हणाला, "संतूदा, तुकोबा गायब झाला." सावकारानं दिवाणीतून घराच्या जप्तीचा हुकूम आणला. सगळं घर शोधून भांडीकुंडी वस्तू नेल्या. पार दिवाळ वाजलं. आमची गावात होती नव्हती तेवढी अब्रू गेली. दादा उदास होऊन घराबाहेर पडला. थोरल्या वहिनीचा मुलगा गेला तेव्हा जे गप झाला ते 15-20 दिवस काही बोललाच नाही. जप्ती करून लोक गेले तेव्हा तो वहिनीला म्हणाला की झालं ते बरं झालं. अब्रू जपली होती तीही गेली. आता मी मोकळा झालो. इतकं बोलून निघून गेला ते आलाच नाही. संतूने कान्हाचे हात आपल्या हाती घेतले. तो म्हणाला, "आई वडील गेले, थोरल्या वहिनी गेल्या, थोरला भाऊ घर सोडून गेला, पहिली बायको, तिचा मुलगा, दोघंही गेली. किती मृत्यू पाहिले तुमच्या घरानं. याही परिस्थितीत तुका लोकांसाठी झटला. आपलं सारं सारं फुंकून लोकांना मदत केली. हा माझा सखा किती मोठा, किती उदार. काही सीमाच उरली नाही. लोकांनी नाही जाणलं त्याला. तो कोणाला कळलाच नाही. दुष्काळाच्या संकटानं आणि लोकांच्या स्वार्थी वृत्तीनं त्याचं कोवळं मन किती दुखावलं गेलं असेल. माणसानं किती सोसावं. उद्या उजाडल्या मी येतो. दोघंही शोधू. मलाही माझा जीवाभावाचा मित्र हवा आहे." संतू गहिवरला. कान्हा डोळे पुसत घरी आला. कान्हा आणि संतूने खूप शोध घेतला. 10 दिवस उलटून गेले. आवलीचे रडून रडून डोळे सुकले. तिचा चेहरा भकास झाला. तहान भूक या तिच्या जाणीवाच नष्ट होऊ लागल्या. आवलीचे वडील आप्पाजी गुळवे यांना आपला जावई निघून गेल्याची वार्ता कळली. त्यांनी ताबडतोब शोध सुरू केला. पंढरपूरला लोक धाडले. तुकोबा ज्या ज्या गावी कीर्तनाला जात असत त्या त्या गावी माणसं पाठवली. पण तुकोबा कुठेही मिळाले नाही. 14 दिवस उलटून गेले. 15वा दिवस उजाडला. आता आवली बोलीनाशी झाली. अन्न पाणी तर तिने कधीच सोडले होते. संतू आणि कान्हा दोघेही वेगवेगळ्या गावी वेगवेगळ्या दिशांना भटकत होते. आज त्या दोघांनी इंद्रायणी पार केली. भामचंद्र डोंगराकडे आले. सभोवती बघू लागले. एक माणूस तेथून निघाला होता. त्याला संतूने हटकले. "दादा, आमचा तुका तुम्हाला दिसला का?" "आता तुमचा तुका म्हणजे?" त्या माणसाने विचारले. "तुकाराम बोल्होबा आंबिले." कान्हाने पूर्ण नाव सांगितले. तुकोबांचे पूर्ण वर्णन केले. तो माणूस विचार करू लागला. एकदम म्हणाला, "हा हा, एक माणूस त्या गुहेच्या पायऱ्या चढताना बघितला होता म्या. मी हितनं वराडलो बी, वाघ लांडगं असतो या तिथं, पण त्यानं ऐकलंच नाही. पर तेला बी आता 15 रोज झालं असतील की. वाघनं नाहीतर लांडग्यानं गडबी केलं असल." कान्हा मटकन खाली बसून रडायला लागला. माणूस निघून गेला. संतूने कान्हाला उठवले. "असा एकदम निराश नको होस." संतू म्हणाला, "चल, आपण त्या गुहेकडे जाऊन बघू." दोघेही
त्या चिंचोळ्या पायऱ्या चढून गुहेसमोर आले. गुहेच्या तोंडाशी आल्यावर दोघांनाही धीर गंभीर ध्वनी ऐकू आला. विठ्ठल विठ्ठल. कान्हा दादा दादा असा सादावत गुहेत शिरला. आत तुकोबा चिदानंदी निमग्न होते. नामस्मरणात गुंग होते. मुखावर अष्टसात्विक भाव तरळत होते. त्यांच्यासमोर साक्षात पांडुरंग होता. त्याचे वर्णन ते गात होते. करकटावरी तुळशीच्या माळा, ऐसे रूप डोळा दावी हरी, ठेविले चरण दोन्ही विटेवरी, ऐसे रूप हरी दावी डोळा, कटी पितांबरी कास मिरवली, दाखवी वहिली ऐसी मूर्ती, गरुड पारावरी उभा राहिलासी, आठवे मानसी तेची रूप, झुरोनी पांजरा हो पाहे आता, येई पंढरीनाथा भेटावया, तुका म्हणे माझी पुरवावी आस, विनंती उदास करू नये. कान्हा पुढे झाला. त्याने तुकोबांचे दोन्ही खांदे धरून गदागदा हलवले. दादा दादा. तुकोबांनी नेत्र उघडले. कान्ह्या, किती रे आनंद. मला भेटायला माझा पांडुरंग आला होता. तिथंही गोप गोपींनी आयामायांनी गर्दी केली बघ. पण माझा घननीळ माझ्याशी बोलला. मर्त्य लोकातली दुःख तोही जाणतो रे. तो नक्की कृपावंत होणार. तुकोबा म्हणाले. दादा, अरे या गुहेत वाघ लांडगे असतात. त्यांनी तुला खाल्लं असतं तर? कान्होबाने विचारले. तुकोबा म्हणाले, अरे माझ्या संगे माझा पांडुरंग होता. माझ्याजवळ माझा पांडुरंग असल्यावर मला रे भय कोणाचं? आपलं मन शुद्ध निर्भय असेल ना तर कोणाचंही भय उरत नाही बघ. जन्म मरणांची कायसी चिंता, तुझ्या शरणागती पंढरी राया, वदनी तुझे नाम अमृत संजीवनी, असता चक्रपाणी भय काय, हृदयी तुझे रूप बिंबले साकार, तेथे कोण पार संसाराचा, तुका म्हणे तुझ्या नामाची पाखर, असता कळीकाळ पायातळी. दादा, 15 दिवस झाले. जेवणाचं काय केलंस? कान्हाने विचारले. 15 दिवस झाले? तुकोबा म्हणाले. अमृतमय नाम, अलौकिक दर्शन आणि भगवंतांची कृपामयी वाणी, तहान भूक, सरणारे दिवस या साऱ्या पलीकडलं. 15 दिवस उलटल्याचं भान उरलंच नाही. तुकादा, बाहेर मेघगर्जना होतीया. बहुधा पाऊस येणार, संतू म्हणाला. तिघेही गुहेबाहेर आले. काळ्या ढगांनी सारे आकाश गच्च भरून गेले होते. माझा मेघश्याम, माझा घनश्याम किती कृपावंत आहे पहा. तुकोबा आकाशाकडे पाहत हात उंचावत म्हणाले. आत्ता पाऊस येईल. कान्हा म्हणाला. चल लवकर घरी चल. तुझी वाट बघून बघून वहिनीची काय अवस्था झाली बघ तर. तिघेही निघाले. क्षणार्धात जोराचा पाऊस कोसळू लागला. मेघश्यामाची कृपा झाली. तृषार्थ धरित्री सुखावली. ज्याची प्राणकंठाशी येऊन प्रत्येक जीव प्रतीक्षा करत होता तो पाऊस पडू लागला. सर्वत्र आनंदी आनंद झाला. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे, काय सांगू झाले काहीची बाही, पुढे चाली नाही आवडीने, गर्भाचे आवडी मातेचा डोहाळा, तेथेची जिव्हाळा तेथे बिंबे, तुका म्हणे तैसा ओतलासे ठसा, अनुभव सरिसा मुखा आला. धन्यवाद.